शहरातील पालोन चौक परिसरातील नरसिंह दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे हनुमान जयंतीच्या पावन पर्वावर मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने उत्सव साजरा करण्यात आला। उत्सवाच्या सुरुवातीस मंदिरातील पुजाऱ्यांनी विशेष पूजा आणि यज्ञाचे आयोजन केले। यामध्ये हनुमान चालीसा पठण, आरत्या व हनुमान भगवान यांच्या महिमाचा स्मरण केला गेला। विशेष म्हणजे यावर्षी मंदिर परिसरात सजावट देखीलही करण्यात आली होती, त्यामुळे भक्तांमध्ये देखील आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। संपूर्ण दिनभर भक्तांनी उपस्थित राहून देवतेची आराधना व आनंद व्यक्त केला। हनुमान जयंतीच्या या पावन प्रसंगी भक्तांची सकारात्मक ऊर्जा आणि एकोप्याने साजरा केला जाणारा हा उत्सव सामाजिक एकजुटीचा संदेश या निमित्ताने दिला जात आहे। तसेच या परिसरातील तरुणांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाप्रसादाचे आयोजन केले होते। यासाठी तरुण पिढी या गोष्टीकडे पुढे येताना दिसत आहे। यावेळी दरवर्षी या सर्व उत्सवात सक्रिय सहभागी असणारे तरुण काय म्हणाले आहेत पाहूया। आपल्या या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि 1980 पण चालू आहे, इथं पुन्हा त्या परंपरा चालूच आहे। दक्षिणमुखी हनुमान 5 वर्ष झाले मला इथं राहण्यात आलो, त्यापासून मी आपलं करतो। मित्र आहे आमचे विनोद गोरे, त्यांच्या सहभागाने आम्ही सगळे करतो। त्यामुळे आम्ही सगळे मित्र कंपनी मिळून सगळं मंदिराची सेवा करीत आहे आणि दरवर्षी आपलं प्रसादाचा कार्यक्रम ठेवत आहे, महाप्रसादाचं। त्याच्यामुळे आपलं लोक आपल्याला सहकार्य करते सगळे, हे करून आम्ही सगळे मिळून जुळून करतो। काय सांगाल, कशा पद्धतीने हा कार्यक्रम राबवला जातो, कधीपासून तुम्ही म्हणजे हे करताय? हे सगळे इथल्या वस्तीमधले लोक पहिल्यापासून सगळे एकत्र येऊन वर्गणी कुणी देतो आणून मंदिराला, त्याच्या मार्फत लोक आम्ही अन्नदानाचा कार्यक्रम करतो। किती वर्षापासून कार्यक्रम? हे सुरुवातीला करण्याचा कार्यक्रम असायचा, म्हणजे 20 वर्षापासून मंदिर आहे 89ला मंदिर बांधलं। 20 वर्षापासून आपले म्हणजे हे अन्नदानाचा कार्यक्रम चालू सगळे सहकार्य करतायत। इथले मस्के, गोरे, राजा भाऊ आणि इथल्या वस्तीतले सगळेच लोक। अजून काय सांगाल? मंदिराला फार धानोरावर बसून लोक इथे येतात, म्हणजे सेवा करण्यासाठी येतात। आणि ह्या हनुमान जयंती दिवशी तर सगळेच लोक येऊन सेवा करतात, वाढतात, थांबतात, जिथले सगळं होत आहे। नवीन पिढी येणार आहे ती बी ह्याचं करीत राहणार। आमचा कार्यक्रम आमच्या ओढलोपर्यंत आहे, पूर्ण एरियानुसार गोळा मिळून राहून हा कार्यक्रम ज्याच्या हाती जेवढे वर्गणी येईल तेच मिळून करतात। हे कार्यक्रम कोणाचा एखादा नाही, मंदिर म्हणजे सारा पूर्ण एरियाच असतंय, हे कुणी इथं नाही, माझं नाही, यांचं नाही, हे पूर्ण मस्के झालं, गोरे झालं, भालेकर बाप्पा झालं, पूर्ण जेवढे आमच्या एरियात लोक आहेत सगळे विचारून राहतात आणि सगळे मिळून एकत्र कार्यक्रम करतात। साधारण किती वर्षापासून? साधारण हा कमीत कमी 25 वर्ष झाला आम्ही बघतो तसा कार्यक्रम चालू आहे। आमचे जुने वडील ते करत होते, बाजरीच्या कन्या वगैरे, शिरा भात। आता जसं नवीन आलंय तसं